नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी. भावी प्राध्यापकांनो, या ठिकाणी महाराष्ट्रासाठी सेट एक्झाम 2024 या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि त्याच्या ज्या तारखा आहेत या ठिकाणी आपल्याला जाहीर झालेल्या आहेत. तर ह्या तारखा काय आहेत या ठिकाणी आज काय आपण पाहणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसंच या चॅनलवर आपण दररोज सेट भरती परीक्षेसाठी संबंधित सर्व जुन्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका सुद्धा घेणार असल्यामुळे आपण हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि या चॅनलवर तुम्हाला आता एनी टाइम सध्या प्राध्यापक भरती परीक्षेचे सगळे अपडेट्स तुम्हाला काय मिळणार आहे. तर चला बघूया आपण या ठिकाणी की ही अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. तर या ठिकाणी सेट ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या ठिकाणी जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे असं या ठिकाणी सिंपल आपल्याकडे आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता ही जाहिरात तसं 20 तारखेला आलेली आहे. बऱ्याच जणांना या ठिकाणी माहीत असेल किंवा माहीत नसेल, तर या ठिकाणी जे पण सर्व विद्यार्थी या ठिकाणी PG झालेले आहेत अशा सर्वांना ही परीक्षा देता येते. मात्र या परीक्षेचा काय क्रायटेरिया आहे ते सर्व वेगवेगळे व्हिडिओज मी या चॅनलवर बनवलेले आहेत. तसंच याची एक्झाम काय, स्कीमची अभ्यासक्रम काय, पेपर पॅटर्न काय, सर्व व्हिडिओज बनवलेले आहेत. ते सर्व व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय करू शकता, बघू शकता, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स त्या ठिकाणी मिळवता येतील. तर या ठिकाणी आपली जी परीक्षा आहे सेट परीक्षा म्हणजेच प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची परीक्षा सेट परीक्षा दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होईल अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे जे विभागीय सचिव आहेत त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. तर या माहिती सेट विभागाकडून देण्यात आलेली आहे आणि ही अखेरची ऑफलाईन परीक्षा असणार आहे. लक्षात ठेवा, आता याच्या पुढची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे. कारण की आता तुम्हाला माहिती आहे TET भरती असेल, टेट भरती असेल, CTET असेल, तर ह्या नेट भरती असेल, ह्या सगळ्या परीक्षा आता ऑनलाईन झालेल्या असल्यामुळे ही परीक्षा सुद्धा आता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर या ठिकाणी याबाबतची महत्त्वाची घोषणा 29 नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यानंतर काही दिवसातच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसंबंधी घोषणा अपेक्षित होती आणि अखेरीस सेट विभागाकडून या ठिकाणी विभागाकडून तारखेची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ही सगळी माहिती आपल्याला समन्वयक सेट विभाग डॉक्टर BP कापडणीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे. याचा अर्ज भरण्यासाठी सुमारे 1 महिन्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर परीक्षा अर्जाची छाननी होईल, प्रवेशपत्र तयार होतील आदी गोष्टीसाठी 2 ते 3 महिन्यामध्ये 2 ते 3 महिन्याचा या ठिकाणी कालावधी लागत असतो. त्या कालावधीनुसार ही परीक्षा या ठिकाणी काय होणार आहे. तर लक्षात ठेवा, जानेवारीमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये याची जाहिरात येणार आहे. 7 तारखेला परीक्षा असणार आहे. तर शेवटची ऑफलाईन परीक्षा तर साधारणतः जानेवारीच्या किती तारखेला ही परीक्षा येणार आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहे. तत्पूर्वी शेवटची ऑफलाईन सेट परीक्षा असणार आहे. मागील काही वर्षापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी, तर ही जी परीक्षा आहे कोण घेत असते, नॅशनल टेस्टिंग एजन्सी या ठिकाणी घेत असते. त्यांच्याद्वारे नेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं घेतली जात असते. पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा ऑनलाईन घेणार की ऑफलाईन घेणार याबाबत शंका होती. मात्र विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत समितीची ऑक्टोबर महिन्यामध्ये जी बैठक पार पाडली, त्या बैठकीमध्ये या ठिकाणी महिन्यामध्ये एक बैठक झाली. त्यात एप्रिल 2024 मधील होणारी सेट परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, मात्र त्यानंतर पुढील सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्या असं या ठिकाणी काय केलेलं आहे, निश्चित करण्यात आलेलं आहे. त्यानुसार 7 एप्रिल रोजी शेवटची ऑफलाईन सेट परीक्षाची पेन आणि पेपर या पद्धतीने होणार आहे. नंतरची परीक्षा माऊस आणि कम्प्युटर या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे आपण ही तयारी करायची आहे. सध्याची 39वी सेट परीक्षा आणि त्यानंतर 40वी परीक्षा त्या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी काही आकडे महत्त्वाचे दिलेले आहेत. तर हे आकडे काय आहेत हे आकडे या ठिकाणी आपण पाहणार आहे. विषय किती आहेत हे सुद्धा या ठिकाणी माहिती सगळी पाहणार आहे. त्यामुळे ही थोडीफार माहिती पाहण्या अगोदर आपली सेट परीक्षेची जी बॅच आहे ही 26 डिसेंबर 2023 पासून या ठिकाणी डेमो लेक्चरला सुरुवात होणार आहे. तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवू शकता आणि एकाच परीक्षेमध्ये तुमची सेट परीक्षा तुम्ही डायरेक्ट क्लिअर करून प्रोफेसर होऊ शकता. तर त्यासाठी परीक्षा आपली या ठिकाणी काय बॅच सुरू होता, ज्या बॅचमध्ये सर्व दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर असतील, या ठिकाणी व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असतील, जुन्या प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन असेल, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अभ्यासाच्या धर्तीवर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचं सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल या ठिकाणी काय केल्या जाणार आहेत.
तर अशी सेट परीक्षा या ठिकाणी सुरू होणाऱ्या रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा असतील तुम्हाला, आणि विशेष म्हणजे अनलिमिटेड व्ह्यू असतील. काय असतील? अनलिमिटेड स्वरूपाचे व्ह्यू असतील, म्हणजे एक लेक्चर तुम्ही परत सुद्धा पाहू शकता. तर याच्यासाठी नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही कॉल केलात की या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. 80 10 45 77 60. तसंच या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये मी ॲपची लिंक टाकलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि तिथं शिक्षक भरती कोर्सेस मध्ये सेक्शनला जा, त्या ठिकाणी तुम्हाला ते बॅचेस दिसून येतील. तर या ठिकाणी पटापट बॅच जॉईन करून घ्यायची आहे. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करायचे आहे. तर या ठिकाणी एकूण विषय असणार आहेत 32. तर ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी एकूण 32 विषय असणार आहेत. एकूण 32 विषय असतील आणि 17 शहरामध्ये परीक्षा होणार आहे. लक्षात ठेवा, ही परीक्षा किती शहरामध्ये असणार आहे? 17 शहरामध्ये असणार आहे. परीक्षा केंद्र एकूण 262 असतील आणि सहभागी विद्यार्थी अंदाजे 1,200 विद्यार्थी असतील. किती? 1,200 विद्यार्थी असतील. सेटच्या 39व्या परीक्षेची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुसार 7 एप्रिल 2024 रोजी पार पडणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका संच तयार करण्याच्या कामाला वेग आलेला आहे. काय झालेला आहे? संच ही प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपेल. लक्षात ठेवा, जाहिरात कधी येणार आहे? तर दिनांक 10 तारखेला ही जाहिरात येणार आहे. कारण की या ठिकाणी 7 एप्रिलसाठी ही प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपेल आणि त्यानंतर लगेचच उमेदवारांना ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ खुलं करण्यात येणार आहे. म्हणजे 7 ते 10 तारखेच्या दरम्यान, 10 जानेवारीच्या दरम्यान तुमची फॉर्मची डेट्स या ठिकाणी येणार असून लवकरच तुम्ही त्या ठिकाणी तयारी करून ठेवायची आहे. तसंच मी कोणकोणते कागदपत्र लागतात त्या सगळ्या कागदपत्राचा व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे. त्यामुळे आपण तो व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी काय पाहायचा आहे. तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही कृपा करून जो तुम्हाला नंबर दिलेला आहे 80 10 45 77 60 या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. तसंच ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी बीएड झालेलं आहे, डीएड झालेलं आहे, अशांसाठी टीईटी भरतीची बॅच सुद्धा आपली ऑलरेडी चालू झालेली आहे. ती बॅच सुद्धा या ठिकाणी जॉईन करू शकता, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण या ठिकाणी काय मिळवता येतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे जसंही या परीक्षेचे काही संबंधित तुम्हाला अपडेट्स मिळतील ते ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद.